अहो बाबा माझं ऐका ना. अहो बाबा माझं ऐकून तरी घ्या बाबा. अहो बाबा माझा ओमक्या पास झाला, माझा ओमक्या पास झाला. चला पेढे अहो आता बाबा पेढे. ऐका ना माझं. ओ थांबा थांबा, काय चाललं हे? बंद करा रे, बंद करा सगळं. काय हे कशासाठी? अगं कशासाठी म्हणजे अरे खांडेकरांच्या वंशाचा दिवस पास होणार आहे. एक काम कर, सगळे पेढे वाटून टाक सोसायटीला. तुला माहितीये हा पास होणार म्हणून मी याच्यासाठी सिल्वर मेडल आणलेत. हे बघा हे. बाबा पण मी काय सांगतोय अरे आपला अमक्या पास होणार आहे. बाबा, हे पेढे तो बँड सगळं माझ्या रिझल्ट साठी आहे का? अरे म्हणजे तू पास झालास तर बँजो वाजवणार, आणि जर नापास झालास मग बँजो नाही वाजवणार, मग दुसरंच काहीतरी वाजवणार. अरे मस्करी केली रे माझा मुलगा. तू कसा फेल होशील? ए वाजव ना. ओ थांबा थांबा, ओ थांबा, काय एवढं? अहो आपला अमक्या पास होणार आहे ना. लागलाय का रिझल्ट? रिझल्ट लागलाय का? नाही. नाही ना, मग कशाला एवढा गोंधळ घालता? आई तू बस ना. आई बाबा तुम्ही पण बसा. अरे अरे, ओमक्या लई खुश आहे मी. हा अगं अगं आई ओमक्या लई तुडवीत. कशाला कशाला नका ना बोलतोस मारू का? त्याला, नका ना मारू. अरे पण अगं गाई बोलल्यावर मला राग येतोय ना. पण नका मारू त्याला. तू ये इकडे बस ये. आई तू पण बस ना. आई बाबा समजा. हो तुम्ही बाबा जरा जरा बसा. लांब बसा ना. अ, तुम्ही दोघे वर बसा, मी ते खाली बसतो. काय झालंय बाळा? काय? समजा ओ तुम्ही जरा बसा, ऐका त्याचं. हा हा हा. म्हणजे मी जस्ट एवढंच सांगण्याचा प्रयत्न करतोय की आता 10 मिनिटात माझी रिझल्ट लागायला. हो हो. हो. बाबा तुम्ही कधी नापास झाला होतात? तुला काय बोलतोय हा? हा? काय बोलतोयस तू? हा विषय कशाला? आई! काय बोलतोय? आई, मारू बाबा, नका त्याला, ओरडू. मारू मला नका. घाबरू घाबरू आई. अरे पण बघ ना काय बोलतो तो. बघ ना हा विषय कशाला? म्हणजे मी जस्ट कॅज्युअली विचारतोय. हा हा, बोल बाळा बोल, काय झालं बोल. आई तू कधी नापास झाली होतीस? नको ते प्रश्न कशाला विचारतोस? एक मिनिट काय झालंय नीट सांग. म्हणजे जर तुम्ही नापास झाला असाल तर मला बिनधास्त सांगा, मला काही प्रॉब्लेम नाहीये. नापास होणे म्हणजे काय पाप नाही. ह्याने हा सूर जरा वेगळाच लावलाय असं नाही वाटत तुला? खूप मोठमोठी माणसं नापास झाली आहेत. सचिन तेंडुलकर नापास झाले होते, गुलजार पण नापास झाले होते. इतकंच कशाला तर महेश खाताळ पण नापास झाला होता. ही 2 नावं तर ठीक आहेत, पण हे तिसरं नाव कोणाचं घेतलं? कोणा महेश खाताळ? अरे तो आपल्या नाक्यावरचा वडापाववाला. आता त्याचं काय मध्येच? त्याचं काय मध्येच? नाही, मला फक्त एवढंच सांगायचं होतं की मोठमोठ्या लोकांपासून तळागाळातल्या लोकांपर्यंत कोणीही नापास होऊ शकतं. मला काही कळत नाही, हा असं का बोलतोय? अरे तुला नाही कळत आहे, पण मला बरोबर सर्व कळतंय. नापास होणार तो असं सांगतोय. नापास कसं असतं ना बशा. ऐका तुम्ही जरा माझं ऐका. तू बाजूला हो, जरा बाजूला हो. तू इकडे ये रे. काय बोललास? मला पशा बोललास? मला बापाला नावाने करलीस? इकडे ये. अहो बाबा तुम्हीच म्हणालात ना जर नापास झालास तर बाबा म्हणून हाक नाही मारायची, मन पशा म्हटलं. तू तर आता तुम्हाला शपथ आहे माझी, जर त्याच्यावरती हात उचलला तर. आई ते हात नाही ते चप्पल उचलतायत. ते आता पेढे आणले ते गलच्या डोक्यावर 1000 रुपयाचा बँड आणलाय, त्याचं काय करायचं आता? बाबा बाबा मला त्या 1000 रुपयाच्या बँडचे नाही देणे घेणे. माझे आई बाबा असताना मला कसले उणे. कविता करतोयस? नापास झालायस आणि कविता करतोय? मला मारू नका. कविता करतोय? प्लीज मला मारू नका प्लीज. माझ्या जुलून नका करू. बघ बघ कसा नाटक करतोय बघ तुझा मुलगा. ए नौटंकी उठ. पोटच्या पोरावर किती जुलूम करणार. काय बोलतो? आज मी काही ऐकून घेणार नाही.
हे सर्व का झालं माहितीये? कारण माझ्या पहिल्या पेपरच्या आदल्या रात्री तुम्ही वर्ल्ड कपची मॅच बघत बसलेलात. हा बघत होतो मी मॅच. हा मग अरे हा मग काय? हा मग मी विचार करत बसलो, का बरं माझे बाबा माझ्या पहिल्या पेपरच्या आदल्या रात्री वर्ल्ड कपची मॅच बघत बसले. त्या विचारामुळे माझे लक्ष विचलित झाले. अरे रे, माझा अभ्यासच नाही झाला आणि आज तुम्ही मलाच बोलताय. तुमच्यामुळे झालं सगळं, तुमच्यामुळे. बोलवा अजून त्या सम्याला, त्या प्रभ्याला आणि बघा वर्ल्ड कपची मॅच. अरे मी वर्ल्ड कपची मॅच बघत होतो ना, मग याची अक्षर काय हल्ली? हा, ह्याच्याकडे वर्षभर वेळ होता, तेव्हा करायचा त्याने अभ्यास. तू नापास नाही ना झालास? ये लवकर साईट ओपन कर. ये कर लवकर साईट ओपन कर. हा थांबा, करतोय तो. अगं आई, बोललास परत तेच. मारू इकडे नका, करतोय ना तो. कर लवकर साईट ओपन कर. साईड हँग होते. अरे अशी कशी झाली साईड हँग? शी, किती घाणेरडा वायफाय हा. अरे देवा. तू नापास होतो, नापास. काका मी पास झालो. पेढे घ्या पेढे, ते पण फर्स्ट क्लासने पास झालोय. इकडे 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 इकडे. हा बघ, हा जगतापाचा मुलगा. ह्याच्या बापाने तर घरी होम थिएटर लावलेला वर्ल्ड कपच्या मॅच साठी. बाळा, बाबा जेव्हा वर्ल्ड कपची मॅच बघत होते तेव्हा तू काय केलंस? मी आतल्या खोलीत गेलो अभ्यासाला. बघितलास ना? माझ्या वर्ल्ड कपच्या मॅचचा आणि याच्या अभ्यासाचा काही एक संबंध नाहीये. कळलं तुला? कळलं? जाऊ दे काका, तुम्ही पेढा घ्या. ओमक्या, त्याला नाही द्यायचे पेढे. बाळा, त्याला नाही द्यायचे पेढे. तू जा. त्याच्यावरती कशाला राग काढला? मी कुठे राग काढला? मी तर पेढा घेतला. काका पेढे का? काका पेढे. काका पेढे. आलास? तू पण आलास? माझा मुलगा इथे नापास झालाय आणि तुम्ही लोक पेढे वाटताय. अहो काका ऐका तरी, मला छोटी बहीण झाली आहे, त्याचे पेढे. अरे अशी कशी झाली छोटी बहीण? माझा मुलगा इथे नापास होतोय आणि तुम्हाला छोट्या बहिणी होत आहेत. ओ तुम्ही जरा बसा, शांत व्हा. अरे पण माझा मुलगा इथे नापास होतोय आणि यांना छोट्या बहिणी होत आहेत, असं कसं चालणार? हे बघ बाळा, ह्यांचा जरा बीपीआय झालाय. आईला सांग मी भेटायला येईन. अभिनंदन, काळजी घे. हा हो. अरे ओमक्या, कसा आहेस तू? अरे बापरे, हिटलर इथेच आहे काय? काय बोललास? हो काका, काका म्हटलं काका. इकडे इकडे. तू पण आलास का पेढे घेऊन? माझा मुलगा इथे नापास झालाय आणि तुम्ही लोक पेढे वाटताय. हो काका, मी पेढे वाटायला नाही आलोय. मला माहितीये माझा मित्र नापास झालाय, मी पेढे वाटेन का? अरे देवा, म्हणजे माझा लेकरू नापास झालाय. हो काकू, ओमकार नापास झालाय. मग तुमची ती साईट हँग झालेली त्याचं काय? हो काकू, मी स्वतः चेक केलं. 2257 ओमकार नापास झालाय. झाला सर नापास? नाही बाबा. झाला सर अरे नापास? हा माणूस का कोणाचं ऐकत नाहीये? 2257 माझा नंबर नाहीये, 2258 माझा नंबर आहे. हे निखिल, 2257 माझा नंबर आहे का? अरे तू मला मेसेज केला होतास ना की 2257 तुझा नंबर आहे. अरे 2258 माझा नंबर आहे. इकडे इकडे कर. मोबाईल काढ आणि लवकर साईट ओपन कर. हा करतो, 2 मिनिटं थांबा. हा कर लवकर साईट ओपन कर. हा 2255 नाही हा नाही. 2256 अरे हा पण नाही. 2257. हा आलाच. ओ काका, साईट हँग झाली. अरे अशी कशी झाली साईट हँग? माझ्याच मुलाच्या वेळी तुमच्या साईट्स कशा हँग होतात? मोबाईल. ओ काका, माझा फोन तोडला तुम्ही. तू नापास होतो, नापास. अगं हे खांडेकर्णी आहेस का गं? अगं ही काय इकडे सर उभी आहे. राख्या या लवकर ये. काय का खांडेकर्णी, काय झालं ग? मला कळले की तुमचा अंक्या नापास झालाय. काय ग विमला, तू पण ऐकलीस का? हो ग कमला, मी पण ऐकलंय. काय झालं ते पण विचारशील आणि स्वतः सांगशील काय झालंय ते? मला सांगू तरी दे. आता चिडचिड करून काय होणार आहे का? झाला नापास तर झाला नापास. आपण
माझा नंबर आहे. ए निखिल 2258 माझा नंबर आहे की नाही? अरे हो रे ओमक्या, म्हणजे राखे नापास झालाय. हो, कधीपासून तेच सांगतो हिला की मी नापास झालो आहे. तुझा नंबर नाहीये? हा गेला. नालायका, काढ्या, नापास 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 झालास. म्हणजे माझा ओमक्या पास झाला. मी पास झालो. ए वाजवा जमलू जमलू. वर्षाच्या इकडून डान्स करताना येड्या. अति घाई गोंधळात नाही. तर आजच्या या विनोदी नाटकातून आपल्याला हाच संदेश मिळतो की आजचे हे युग तंत्रज्ञानाचे युग आहे आणि ह्या युगात खूप चढाओढ लागलेली आहे. प्रत्येक ठिकाणी स्पर्धेला तोंड द्यावे लागते आणि अशा या स्पर्धात्मक युगात मुलांना त्रास देणे गरजेचे नाही. रिझल्टच्या वेळी मुले खूप घाबरलेली असतात. तर पालकांनी त्यांच्या मनस्थितीचा विचार करून त्यांना प्रेरणा व दिलासा दिले पाहिजे. धन्यवाद.